लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आज तारीख 26 नोव्हेंबर आणि आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की संजय गांधी निराधार योजना जी आहे बघा, या योजनेच्या लाभार्थ्यांना सध्या लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळत नाही। खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ छोटा असणार आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सर्व माता भगिनींनी या व्हिडिओला शेअर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। बघा, संजय गांधी निराधार योजना जी आहे या योजनेच्या अंतर्गत निराधार स्त्रियांना लक्षात ठेवा एक पर्टिक्युलर 1500 रुपये प्रति महिना मिळत असतात। पण आता सरकार म्हणत आहे की त्या याच्यामध्ये वाढ होणार की नाही, क्लिअर या संपूर्ण गोष्टी बोलतो आहे। परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की सध्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही, क्लिअर। आणि तिथे तुम्हाला नो असा तुमच्या प्रोफाईलमध्ये ऑप्शन आला तर मग काय हरकत नाही, पण यस आला म्हणजे याचा अर्थ तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। मग आता राहिला मुद्दा आपला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हा आहे की मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे मग आपल्याला संजय गांधी या योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ मिळायला पाहिजे की नाही, तर त्याचं उत्तर आहे हो, मिळायला पाहिजे। यस, 100% मिळायला पाहिजे। पण मग मिळत का नाही, तर त्याचं कारण सांगतो बघा। पहिलं तर लक्षात ठेवा, संजय गांधी निराधार योजना जी आहे याची रक्कम वाढून माझ्या मते 2100 रुपये होईल बघा, क्लिअर। का, कारण की लाडकी बहिणीची जी काही 2100 रुपये याची मुख्यमंत्र्यांनी आता स्वतः घोषणा पण केलेली आहे, हे आपण स्पष्टपणे पाहिलेलं आहे। पण आता महत्त्वाची बाब ही आहे की मग लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना का मिळत नाही आहे, कुणाला, संजय गांधी योजनेच्या या लाभार्थ्यांना तर मिळायला पाहिजे, पण मिळत का नाही, कारण की दोन्ही अमाऊंट सेम करण्यामागे लक्षात ठेवा एक लॉजिक आहे। आणि ते लॉजिक म्हणजे काय, मला नाही वाटत, लक्षात ठेवा की इथून पुढे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळेल। मग जर समजा असे पण काही माता भगिनी आहेत की त्यांना संजय गांधी योजनेचा लाभार्थी असून पण त्यांचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल झाला, म्हणजे मंजूर झाला, थोडक्यात त्यांचा फॉर्म काय झाला, मंजूर झाला। आणि कधी कधी असं पण झालं असेल काही काही केसमध्ये, आता मंजूर तर बरेचशा लोकांचे झाले पण त्यांना पैसे आले नाही। मग पैसे आले का त्यांना, नाही, कारण की तिथे यस असं ऑप्शन आलं त्यांच्या खाली, म्हणजे संजय गांधी या योजनेच्या अंतर्गत त्यांच्या तिथे प्रोफाईलला काय आलं आहे, तर यस असा ऑप्शन आलेला आहे, बरोबर। यस आला म्हणजे त्यांना पैसे नाही मिळाले। पण काही काही माता भगिनींना कदाचित जर पैसे मिळाले असतील तर लक्षात ठेवा तेही येणाऱ्या टायमामध्ये जातील का नाही यावर मी बोलणार आहे। पण तुर्तास तर लक्षात ठेवा संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना पैसे मिळत नाही आहेत लाडकी बहीण योजनेचे। आता अशा प्रकारे बरेचशा माता भगिनी प्रश्न पण विचारत आहेत की बघा, आता जसं की बघा यांनी विचारलेलं आहे की दादा माझे संजय गांधी योजनेची 2 वर्षापासून त्यांचे खाते बंद आहे बघा, म्हणजे संजय गांधी योजनेचा लाभ त्यांना मिळत नाही। मला 1500 रुपये त्यांना मिळतात का, नाही मिळत, तरी पण लाडकी बहिणीचे जे प्रोफाईल आहे तिथे यस आलेलं आहे। का, कारण की त्यांचं 2 वर्षापूर्वी जरी संजय गांधी या योजनेचं जे आहे त्यांचं लाभार्थी असले आणि 2 वर्षापासून बंद असलं तरी पण त्यांच्या प्रोफाईलला काय आलेलं आहे, यस आलेलं आहे। तर लक्षात ठेवा त्यांनी सांगितलं की कृपया माझा प्रश्न विचारात घ्या। तर लक्षात ठेवा पूर्वीपासून त्यांचं खातं असल्यामुळे जे आहे त्यांना यस आलेलं आहे। पण सांगण्याचं तात्पर्य त्यांना लाभ मिळतो आहे का, त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्यांना लाभ मिळत नाही बघा, 1500 रुपये त्यांना मिळत नाही। मग लाडकी बहिणीचे त्यांना मिळायला पाहिजे, बरोबर। तर या संदर्भात जे आहे अंगणवाडी सेविका जी आहे, अंगणवाडी बरोबर, अंगणवाडी सेविका ज्या असतात तर यांच्या मार्फत तुम्हाला प्रश्न हा मांडायचा आहे आणि मग त्या पुढील अधिकारी जे असतात तर त्या अधिकाऱ्यापर्यंत तुमचा प्रश्न जाईल आणि नंतर तुम्हाला जे आहे या प्रकारची जी काही तुमची समस्या आहे तर ही समस्याचं निदान होईल, क्लिअर। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यावर पण आपण येणाऱ्या टायमात आवाज उठवणार आहोत। पण अशाच प्रकारचे तुमचे पण काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, त्या प्रश्नांची उत्तरे मी देणार आहे। आणि व्हिडिओला लाईक करा, कंजूसी करू नका, व्हिडिओला लाईक करा। बघा त्याचप्रमाणे इथे पण प्रश्न विचारला संजय गांधी योजनेचं जे आहे त्यांना जे आहे काय पैसे वगैरे मिळत नाही, त्यावर त्यांनी विचारले संजय गांधी योजना जी आहे वाल्यांनी जे आहे 1500 रुपये मिळतात त्यावर काय घर चालतेत का, घर चालते का, आणि खरंच आहे 1500 रुपये त्यांचं म्हणणं काय आहे की कारण की बघा संजय गांधी निराधार योजनावाले जे काही लाभार्थी आहेत ना यांच्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत बरं का। जबाबदारी जी आहे त्यांची तर ती खूप आहे, लक्षात ठेवा जबाबदारी जी आहे ना ती प्रचंड आहे त्यांच्यावर आणि त्या तुलनेत त्यांचे 1500 रुपये मग खूप कमी आहेत। तर अशाच प्रकारे जे आहेत त्यांनी विचारलं की सर तुम्हीच काहीतरी याच्याबद्दल आवाज उठवा। आणि त्याच माध्यमातून मी सांगतो आहे की संजय गांधी जी काही योजना आहे, संजय गांधी या योजनेच्या लाभार्थ्यांना येणाऱ्या टायमामध्ये जे आहे
लाभ मिळाला पाहिजे लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात, पण 2100 रुपये जर वाढ केली संजय गांधी योजनेचा तर मग मात्र तुम्हाला सांगतो आहे हे काम मग गोत्यात जाईल आणि मग मला नाही वाटत बघा मग पुढे जे आहे अपेक्षा मग आपल्याला मग राहणार नाही की लाडकी बहीण योजनेचा पण त्यांना लाभ मिळेल। पण सरकारच्या कुठल्या एखाद्या अधिकारी जर या प्रकारचे आपले व्हिडिओ जर पाहत असतील तर नक्की त्यांनी या योजनेच्या संदर्भात प्रश्न जे आहे मांडायला पाहिजे आणि आपण तर या माध्यमातून तुमचा प्रश्न जो आहे तो जे आहे सरकारपर्यंत पोहोचण्याचं नक्कीच इथे काम करत आहोत। क्लिअर? तर अशाच प्रकारे तुम्हाला जर नवीन माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि लक्षात ठेवा व्हिडिओ आपला शेअर करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब पण जरूर करायचं आहे। अशाच प्रकारची तुम्हाला मी डेली अपडेट देत असतो बघा, डेली। क्लिअर? डेली अपडेट देतो। आणि राहिला मुद्दा की तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की सर मला पैसे कधी मिळणार लाडकी बहीण योजनेचे, तर त्या संबंधित पण जे आहे आपला इव्हिनिंगचा म्हणजे संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवस्थितरित्या बोलणार आहे। काहीही काळजी करायची गरज नाही। 6वा हप्ता वितरण लवकर सुरू होणार आहे, कधी होणार आहे वगैरे वगैरे मी तुम्हाला संध्याकाळच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर बोलतो। या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।